बापू, आता या जिल्हा परिषद दहेगाव गटाची रणधुमाळी सुरू झाली असून एकीकडे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव, तर एकीकडे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सुविधे पत्नी संस्कृती सातपुते या निवडणुकीला सामोरे जात आहे. आता एकंदरीत तुम्ही पण या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं म्हणलं तर तुम्ही काय सांगाल? विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने या दहेगाव जिल्हा परिषद गटाचा विकास केला? प्रथमतः पहिल्यांदाच जिल्हा परिषद गट ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस ओपन आरक्षण राहिलं आणि त्या ओपन आरक्षणामध्ये माझी मिसेस ऋतुजा पहिल्यांदाच उभा राहिली आणि दहेगाव पंचक्रोशीतील जे 12 गाव आहेत त्यांनी जवळजवळ स्पर्धक उमेदवाराच्या दरम्यान 1800 मतं आपल्याला त्यांनी जास्त दिली होती आणि विशेषतः त्या मताच्या माध्यमातून प्रभावी होऊन आम्ही तो गट पहिल्यांदाच तयार झाला जरी असला तरी ते आम्ही लॉंग टर्म कसा आमच्या हिश्श्याला राहील किंवा आमच्या पार्टीच्या माध्यमातून कसं राहील असा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गेल्या काही वर्षापासून काही मत घेणे आणि त्यांच्याशी प्रतारणा करणे असं न करता निरंतर गेल्या 7-8 वर्षापासून जी गटामध्ये विकास कामं गरजेचे आहेत, जसे त्यावेळेस सुद्धा जिल्हा परिषद सदस्य 11 तालुक्यात होते, परंतु त्यावेळेचे आमचे स्नेही संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदच्या मिसेस ऋतुजा त्याला मॅक्झिमम निधी देऊन सोलापूर माळशिरस तालुक्यात जेवढे सदस्य होते त्यात पहिल्या क्रमांकाचा निधी आपल्या जिल्हा परिषद गटात आला. तेव्हापासून जे एक काम आम्ही बारकाव्याने जपत गेलो. फक्त नुसतं विकास कामच नाही, परंतु त्या गटातील आरोग्याची कामं असतील, सामाजिक लेवलची कामं असतील, राजकीय असतील, विकास फंड असेल, आता सध्या सन्माननीय राम सातपुते साहेब असतील, त्यांचे सहकारी असतील, आम्ही असेल, सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ असतील आणि सरकार या सगळ्याच्या माध्यमातून आता सध्यासुद्धा करंटली जवळजवळ दहेगाव गटासाठी करंटली 2.5 कोटी रुपये निधी आला आणि तो गावायच आम्ही वितरण केला. की फक्त आत्ताच 2.5 कोटी असं सांगत नाही, परंतु गेल्या 7-8 वर्षापासून जे काही करता येईल, आरोग्याचं असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, विकासात्मक कामं आम्ही निरंतर करत राहिलो. त्यामुळं जरी विद्यमान आमदार साहेब त्यांचे चिरंजीव लढत असतील आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या BJPच्या माध्यमातून माजी आमदार सन्माननीय राम